फ्यूचा टीजर लॉन्च झाला आहे आणि त्या टीजरमध्ये खूप काय काय दिसतंय, पण त्यामधल्या FUच्या बेब्स आपल्यासोबत आहेत. बेब्स हाय. ओके बेब्स. ओके, तुमच्या दोघींचा हेअरकट ऑलमोस्ट हां हो आता झाला शॉर्ट येस शॉर्ट. आणि स्पेसिफिकली या FUसाठी बाय द वे हा जो एक छान एक ब्लॉन्ड जो आहे तो पण FUसाठीच होता खरं तर. आणि वैदेहीने तर पहिल्यांदाच एवढे छोटे केस कापले. माझे एवढे कमरेपर्यंत लांब केस होते आणि सरांनी सांगितलं, पण ठीक आहे, आय एम लाइकिंग इट. दे आर इनटू कॅरेक्टर्स, सो बी द कॅरेक्टर गुड चालेल की नको संस्कृती म्हणून काय आहे तुझं काय आहे मूवीमध्ये तुझा ॲटिट्यूड का? तुला डोळे वगैरे मारतेस आम्ही ट्रेलर. एक्झॅक्टली तोच ॲटिट्यूड. तारा नावाचं कॅरेक्टर आहे. तारा जे काही फिल्ममध्ये करते हे मी बघाल 2 जूनला, पण तसं मी काहीही करत नाही यार. म्हणजे जरा एक पैसा बोल्ड आहे आणि जाम बिनधास्त आहे, हे जरा मला नाही एवढं जमत नाही. मला असं एकदम काही काय असं थोडी बोलायचं असतं. तर त्यामुळे जरा थोडंसं अवघड गेलं किंवा विचार करायला लावणारं कॅरेक्टर मग ॲज अन ॲक्ट्रेस स्वतःला जो होमवर्क असतो आपल्यासाठी. पण महेश सर मेड इट सो इझी, कारण का त्यांना आमच्यापेक्षा आमच्या कॅरेक्टर्सचं सगळं त्यांना माहिती होतं. त्यामुळे आम्हाला काही कामच करायला लागलं नाही. आम्ही फक्त सेटवर यायचो, छान दिसायचं आणि सर जे सांगतील ते करायचं. तर त्यामुळे दिस तारा इज व्हेरी बिनधास्त. एक्झॅक्टली जे ट्रेलरमध्ये ते करते तर ती सवय लागली होती मला एका पॉईंटला, कारण का तो कोणाला नाही केलं नाही केलं वाटतं. आज सुद्धा कोणाला तरी केलं माझ्यामध्ये. असं कोणीतरी लांबून हाय केलं तर मी म्हणजे व्हॉट आर यू डुईंग, लोक बघतात. बट येस, ही थोडीशी सवय लागली आहे मला ताराची. बट ते घालू इथं कुठे सवय का काढू डिपेंड्स, इट डिपेंड. हे एक प्रकरण जे FUमध्ये झालेलं आहे. वैदेही परशुरामी सतत मला एक जज करत असते आणि मोठ्या बहिणीसारखी वागत असते. आहे तर फक्त 1 वर्षांनी मोठी, तर काही फरक पडत नाही. पण वैदेही परशुरामी म्हणजे एवढ्यात तिने साळसूद आ म्हणून सांगून टाकलंय की ही माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. नाही कट करा ते. नाही, पण आमचं थ्रू आउट द फिल्म केमिस्ट्री ही अशीच राहिली आहे. मी म्हटलं तसं लव्ह बॉयट रिलेशनशिप नसेल एवढी भाषेत भांडते. युअर लव्ह इंटरेस्ट इज आकाश सोबत आहेस तू आणि अगदी भारी डान्स पाहिला आम्ही इथे. कसं होतं सगळं? आकाशने डान्स केलाय, किती चांगला डान्सर आहे, काय सांगा? माझ्यासाठी सुरुवातीला थोडं एक धाकधूक होती, कारण सैराट फेम आकाश ठोसर आपल्याशी बोलेल का, आपल्याला भाव देईल का, इथपासून सुरुवात होती. पण तो फर्स्ट डेलाच आला आणि इतका छान सगळ्यांशी वागत होता, बोलत होता की एक सुरुवातीलाच एक छान बॉन्ड आमचा जमला. आणि त्यात हे जे रूप आकाशचं आपण या फिल्ममध्ये पाहणार आहोत ते आपण आधी पाहिलेलं नाही आहे. आमच्यासाठी सुद्धा सरप्रायझिंग होतं. पण मला सांगायला आवडेल की आकाश खूप मेहनती आहे. म्हणजे हा जॉनर त्याचा नाही आहे, हे त्याच्यासाठी सगळंच खूप वेगळं आहे, नवीन आहे. पण त्यांनी इतकी मेहनत केली आणि तो इतका कडक दिसला आहे फिल्ममध्ये की मला म्हणजे त्याचं लव्ह इंटरेस्ट प्ले करायला फार काही कष्ट नाही घ्यावे लागले. तो इतका मुळातच इतका चार्मिंग आणि गोड आहे की ते आपोआपच त्याच्याकडे पाहून येत होते फिलिंग्स. आणि खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. आम्ही खूप धमाल केली सेटवर सगळ्यांनीच. इनफॅक्ट आम्ही इतके छान फ्रेंड्स झालो आहे ह्या फिल्मच्या प्रोसेसच्या दरम्यान. आणि म्हणून प्रॉबब्ली ही टॅगलाईन आहे, दोस्तीसाठी काय पण. इट्स अ ड्रीम प्रोजेक्ट. तो बघायला गेलं तर खूप जे बॉलिवूड मूवीजमध्ये आपण पाहिलं आहे राईट फ्रॉम कुछ कुछ होता है, म्हणजे जे जोहर अँड चोप्राज हॅव डन, मांजरेकरांनी फायनली ते केलेलं आहे मराठीमध्ये. तुम्ही झेवियर कॉलेजमध्ये शूट केलं आहे, जो आपला सपना था. तर ते कसं होतं फिलिंग तिकडे सगळा एक मेगा कॉन्सर्ट करतानाचं काय फिलिंग? ओ इट वॉज सो अमेझिंग. सुरुवातीला माहिती नव्हतं इट वॉज गोइंग टू गेट दॅट बिग. म्हणजे त्याची इंटेन्सिटी लेवल ती काय आहे लोकांचं. इट्स हिज ड्रीम प्रोजेक्ट. आय डिड नॉट नो अबाउट दिस. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं. वेन ही टोल्ड मी मूवी पहिलं मग मूवी सोडा, व्हॉट आय एम वर्किंग विथ यू टिक. इतका सरळ माझा एक अप्रोच होता या मूवीसाठी की आय वॉन्ट टू वर्क विथ यू, फॉरगेट अबाउट द रोल, फॉरगेट अबाउट द मूवी. तर मला जेव्हा त्यांनी मुळातच त्यांच्या ऑफिसवर बोलवलं तेव्हा मला जरा धाकधूक झाली की ओ माय गॉड, वाय इज महेश मांजरेकर कॉलिंग मी. कारण अशी आमची ओळख नव्हती. बट द वे ही स्पोक टू मी, त्यांनी मला ते नरेशन दिलं की यू आर डुईंग द मूवी. तर मला ओ माय गॉड, ये आय मीन द मूवी. तर मला
एफ यू माय गॉड इट्स गोइंग टू गेट सो बिग. जेव्हा आम्ही रिहर्सल सुरू केली, आम्ही शूट करायला लागलो, तेव्हा हा प्रोजेक्ट किती मोठा होणार आहे याचा अंदाज यायला लागला. वी सिरियसली कांट बिलीव्ह इट की इट्स स्टील आउट. आणि कदाचित ना मला असं वाटतं की जे तुम्हा लोकांना जे दिसतं आहे की ओ गॉड इट्स सो बिग, हे किती, तर ते आम्हाला थोडंसं हां आम्ही केलं ठीक आहे, म्हणजे काय ओके झालं, म्हणजे खरंच एवढं मोठं छान आहे, ओ नाईस, आवडतं ना, गुड. आय एम जस्ट व्हेरी हॅपी की हे खूप वेळांनंतर तुमच्यापर्यंत पोचलं आहे, ऑडियन्सपर्यंत पोचलं आहे आणि पीपल आर लव्हिंग द टीजर. एक्झॅक्टली जे टीजरमध्ये दाखवलं आहे तेच या फिल्ममध्ये आहे. जसं अगेन वैदेही म्हणाली की आकाश, खरं तर मला असं वाटतं आकाशचा हा परत एकदा डेब्यू फिल्मच आहे, कारण का तो वेगळ्या जॉनरनी येतो आहे, वेगळ्या लुकनी परत येतो आहे, वेगळ्या भाषेनी परत येतो आहे. तर त्यामुळे आकाशचा जो फॅन फॉलोईंग आहे, ऑलरेडी आम्ही जेव्हा फोटोज टाकायचो, अपडेट्स टाकायचो, तर तेव्हाची लोकांची एक्साइटमेंट की एफ यू केव्हा येणार. फायनली जेव्हा टीजर लॉन्च झाला, पीपल आर सो हॅपी. आणि इफ दे आर हॅपी दॅट इज ऑल वॉट मॅटर्स यू नो फॉर अन आर्टिस्ट. तर त्यामुळे इट्स ह्यूज. अँड प्लीज नो करण जोहर्स अँड चोप्राज, वी आर मांजरेकर्स. दॅट्स द ॲटिट्यूड. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटणार आहोत, त्यामुळे ते शॉर्ट अँड स्वीट इंटरव्ह्यू करते सो दॅट यू कॅन एन्जॉय द पार्टी. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर. थँक्यू. एफ यू 2 जून.